राज्यभरामध्ये कायदा सुव्यवस्था आहे कुठे? संविधानाचा सन्मान हा सर्वांनीच ठेवला पाहिजे आणि संविधानाचा अपमान जर कोणी करत असेल स्वाभाविकता भावना दुखवणं हे स्वाभाविक आहे. परंतु यामधून अशा स्वरूपाचा हिंसाचार वाढणं की हिंसाचार वाढणं बसेस जाळणं वगैरे हे काही फारसे संयुक्तिक नाही, योग्य नाही. पण असं असताना पण कायदा सुव्यवस्था कुठेतरी धोक्यात आलेली असताना अद्याप गृहमंत्री मिळालेले नाही महाराष्ट्राला. राज्यभरामध्ये कायदा सुव्यवस्था आहे कुठे? इथं आमदाराच्या मामाला पळवलं जातं, तिथं खून केला जातो. अगदी या ठिकाणी कालची घटना पुण्यातली आणखी पाहिली तर त्या ठिकाणी जबरदस्तीनं पळवून त्या ठिकाणी मर्डर केलं जातं. राज्यभरामध्ये अलीकडे जर पाहिलं तर दररोज या ठिकाणी दिवसाढवळ्या खून, चोऱ्या, दरोड्या हे व्हायला लागल्या आहे. राज्यामध्ये गृहमंत्री कोण आहे की नाही, मुख्यमंत्री आहे की नाही, हेच आता लक्षात येईन असं झालेलं आहे. त्यामुळे तातडीनं कुणीतरी गृहमंत्री नेमा, ज्याला नेमायचं असेल त्याच्याकडे जबाबदारी द्या आणि या कायदा सुव्यवस्थेचं जे वाया गेलेली परिस्थिती आहे नियंत्रणानं